नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण डायरेक्ट टॉपिकवरती येऊ। तर आजचा विषय असा आहे की शेळ्यांना लसीकरण केलंच पाहिजे का। तर मित्रांनो, बरेच शेतकरी, बरेच जुने काही शेळीपालक असं म्हणतात की आमच्या शेळ्या ह्या आमच्या शेळ्यांना वर्षभर हा खुराक असतो, मका असो किंवा शेंगदाणा पेंड असो, सरकी पेंड असो, सोयाबीन असो, आमच्या शेळ्यांना जबरदस्त खुराक असतो। आणि बाहेरच्या शेळ्या आमच्या शेडमध्ये येऊन आमच्या पाणीसुद्धा पित नाहीत, आमच्या शेळ्या कुठं बाहेर जात नाहीत, त्याच्यामुळं आम्हाला लसीकरण करायची काही गरजच नाही आणि आमच्या शेळ्यांकडला रोगच होत नाहीत, एकदम निरोगी शेळ्या आहेत आमच्या आणि आमच्या शेळ्याच्या तब्येती एकदम जबरदस्त आहेत। तर असे शेतकरी लसीकरण करतच नाहीत मुळात। आणि ह्यांच्या फार्मवरती सरास बरेच, आता समजा 10 शेळीपालकांपैकी 3-4 ते 5 शेळीपालन फार्मवरती असं रोगराई येणार म्हणजे येणार असं सरास पाहायला भेटत असतं। आता आपण यूट्यूबवर पण बरेच व्हिडिओ बघत असतो की लसीकरण करा, तरी बरेच जण करत नाहीत लसीकरण का, कारण त्यांच्या शेळ्यांच्या तब्येती एकदम जबरदस्त असतात। तर मला असं म्हणायचं आहे, ज्यावेळेस एखादा रोग लसीकरण न केल्यामुळे तुमच्या फार्ममध्ये येतो, त्यावेळेस ना, जे तुमच्या शेळ्याची जी तब्येत आहे ना, जे तुम्ही म्हणता की आमच्या शेळ्याची तब्येत लई जबरदस्त आहे, ते तब्येत 2 ते 3 दिवस किंवा एका रात्रीमध्ये ना पूर्ण शेळीच्या पासोळ्या उघड्या पडतात। एवढी जबरदस्त ते इफेक्ट करते ते लसीकरण न केल्यामुळं। ते कोणतेही असो, ETV असो किंवा आपलं FMD, PPR, जे काय तुमचं 5 प्रकारच्या ज्या पूर्ण लसी आहेत, त्या लसी जर नाही दिल्या तर, कारण लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये आपल्याला वरून पाऊस पडणार आणि एखादं रोग आपल्या फार्मवरती आला, त्यावेळेस खांडच्या खांड मरून पडतात। आणि होतं काय, ज्यावेळेस तुमच्या शेळ्या मरतील, समजा आता 20 शेळ्यापैकी बऱ्याच शेळ्या मेल्या, 15-20 शेळ्या, तर नव्यानं फार्म उभं करण्यासाठी अजून त्या पहिलं ज्या पोझिशनला होतो त्या पोझिशनला येण्यासाठी तुम्हाला बराच काळ लागतो। आणि बरेच फार्म एक वेळेस जर शेळ्यांची मरतूक झाली तर डायरेक्ट फार्म बंद पडत असतो। 80% लोकांचा फार्म बंदच पडत असतो, कारण की त्यांना नंतर घरच्यांचा पण सपोर्ट भेटत नाही आणि त्याची मनस्थिती पण राहत नाही की नव्यानं आणि शेळीपालन करावं असं। त्याच्यामुळं शेळ्यांना लसीकरण करणं हे खूप जास्त प्रमाणामध्ये महत्त्वाचं आहे। आता मी ज्यावेळेस लसीकरण करतो त्यावेळेस आपण डॉक्टर साहेबांचा पण व्हिडिओ काढतो आणि ज्यावेळेस लसी देतात तो पण व्हिडिओ आपण त्यावेळेस चर्चा करू डॉक्टर साहेबांसोबत। तर शेळ्यांना लसीकरण केलंच पाहिजे, 5 ते 6 प्रकारचं लसीकरण करणं गरजेचं आहे। आता आपण डॉक्टरच्या सल्ल्यानं लसीकरण करते, ते पूर्ण देतात तेच त्यांनी, कारण की कोणतं चमड्यात द्यायचं असतं, कोणतं सबकट वगैरे, ते बरेच गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण लसीकरण करणं जास्त गरजेचं आहे। हे गोष्ट लक्षात असू द्या तुमच्या, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेळीच्या तब्येतीपेक्षा शेळीचा निरोगीपणा महत्त्वाचा आहे, हे कायम लक्षात ठेवा। उगाच माझ्या शेळ्या एकदम जबरदस्त आहेत आणि मला रोगच येत नाही असं म्हणूच नका तुम्ही, लसीकरणाला हलक्यात घेऊ नका। तर बघू शकता तुम्ही, आपल्या शेळ्या मस्त 1 तास छान हिंडवायचं। आज पण त्याच रानामध्ये आणलेले तुम्ही बघू शकता, ते झाड, हे आपल्या शेळ्या, कारण की आपलं बंदिस्त फार्म आहे। उगत तेवढंच थोडंसं आणि 1 वेळेस पाणी, आता 1 वेळेस पाणी पिल्या त्याने, अजून थोडं 1 वेळेस पाणी पितील म्हणून आणायचं थोडं मस्त, आपल्याला पण थोडं फ्रेश आणि शेळ्यांचा पण थोडं स्ट्रेस कमी होत असतो। तर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करा मित्रांनो, अशाच माहितीसाठी। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।